नमस्कार मित्रमैत्रिणींनो, योगेश रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बनवलेलं आहे झणझणीत कांदा पोहे. छान शेव टाकलेले आहे त्याच्यावर वरतून. नाश्त्यासाठी हे फार चविष्ट आणि लवकर बनणारी रेसिपी आहे. सर्वांना हे तर माहितीच आहे कशा पद्धतीने पोहे बनवतात, पण मी काय वेगळी ट्रिक वापरलेली आहे हे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने एवढे छान टेस्टी पोहे मी तयार करू शकलो. आपण 2 कांदे घेतलेले आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे आणि छानपैकी आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता पण घेतलेला आहे. हे पोहे भिजून घेतलेले होते आपण 15 ते 20 मिनटं. आता त्याच्यामध्ये छान हळद टाकलेली आहे, मस्तपैकी आपण मीठ टाकतोय चवीनुसार आणि आपल्याला हे सर्व एकजीव करायचं आहे. धना पावडर पण असेल तर तुम्ही ती टाकू शकता, नसली तर टाकली नाही तरी पण चालेल. खूप सुंदर पद्धतीने मऊ आणि लुसलुशीत पोहे तयार होतात. टॅमॅटो घेतलेला आहे, आता हा बारीक चिरून घेतलेला आहे. मस्तपैकी आपण जिरं मोहरी घेतलेली, कढईमध्ये मस्तपैकी छान तेल टाकलेलं आहे. जिरं मोहरी आपण टाकलेले आहे, छान खमंग सुटलेला आहे त्याला. कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता सर्व मिक्स एक सोबत टाकलेला आहे. चांगलं होऊ द्यायचं आहे त्याला, नाहीतर मग कच्चे कांदे चांगले लागत नाही पोह्यांमध्ये. तुम्हाला कृपया करून एक विनंती आहे की माझ्या चॅनलवर लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका, कारण ह्याच एवढ्या छोट्या व्हिडिओला एक वस्तू तयार करण्याला मला खूप वेळ लागतो आणि तुम्ही लाईक करत नाही, त्याच्यामुळे माझंही डिसमूड होतो. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही कोणत्या गावावरून बघतात हा व्हिडिओ हे मला जरूर कमेंटमध्ये कळवा. मलाही समजेल की माझा व्हिडिओ कुठल्या गावापर्यंत गेलेला आहे. मेहनत लागते खूप, हे व्हिडिओ बनवायला काही साधी गोष्ट नाही आहे. खूप ॲडजस्ट करावं लागतं, खूप तडजोड करावं लागते, त्यावेळेसच हे व्हिडिओ तयार होता आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतो आहे म्हणजे तुम्हाला तो रेडी मिळतो आहे. पण मग त्याच्या मागचे कष्ट काय काय असतात ते आम्हाला माहिती, पण तुम्ही बघतात प्रेमाने आणि आवर्जून तुम्ही ते व्हिडिओला तुम्हाला जो आवडला त्याला लाईक करतात, त्याबद्दल तुमचेही मनःपूर्वक धन्यवाद. आणि शेअर करत जा माझे व्हिडिओ, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढेल. आपला यूट्यूब परिवार आहे योगेश रेसिपीचा, तो अजून मोठा होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही शेअर केल्यानंतर, सबस्क्राईब केल्यानंतर आपला हा योगेश रेसिपीचा परिवार आता सध्या 1200पर्यंत आलेला आहे. आपल्याला लवकरच पुढे 10,000पर्यंत जायचं आहे. त्याच्यासाठी मला खूप तुमचा सपोर्ट मिळतो पण आहे आणि अजून सपोर्टची मला आवश्यकता आहे. तुमच्याच प्रेमामुळे, तुमच्या सपोर्टमुळे, आशीर्वादामुळे मी आज 1200 सबस्क्रायबरपर्यंत